सम्राट असो, ज्यांच्यामुळं आपण सगळेजण आहोत ते आपल्या सर्वांचे उद्धार करते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान युवतींना आदर्शांना विनंती करतो. त्याचबरोबर संस्थेचे महामानव छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, माता जिजाई, माता रमाई, माता अहिल्याबाई होळकर, ही सर्व संस्थेचे महामानव यांना पूज्य पंथे आज भारतीय बौद्ध महासभेचं मुंबई प्रदेशचं अत्यंत महत्त्वाचं शिबिर, किंबहुना भारतीय बौद्ध महासभेच्या इतिहासातलं पहिलं शिबिर आज संपन्न होत आहे. याची सुरुवात जी कोणी केली ती म्हणजे आदरणीय भैयासाहेब आंबेडकर, आदरणीय वीरासाहेब आणि आता जी आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या कार्यालयामध्ये मी पहिल्यांदा म्हटलं की पहिलं सुरू होते. भारतीय बौद्ध महासभेच्या इतिहासामध्ये बऱ्याच वर्षापासून आपल्याकडं जी प्रक्रिया सुरू आहे ती म्हणजे फक्त बौद्धाचार्य शिबिर शेतीमध्ये व्हायचं, वर्षावासमध्ये व्हायचं. परंतु असं काय प्रमाण असं जे बौद्धाचार्य साम्य शिबिर आपण कधी घेतलं नव्हतं. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी हे नियोजन केलं, ज्यांनी मेहनत घेतली ते मुंबई प्रदेश धर्माने अध्यक्ष विलास वानखेडेजी, आजच्या या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा केंद्रीय महिला प्रमुख पवारताई, मुंबई प्रदेशच्या सन्माननीय अध्यक्षा महिला कार्यकर्त्यांच्या सदाताई कासले, सूत्रसंचलन करत असलेले मुंबईचे सरचिटणीस दयाखंड बडेकरजी, ज्यांच्या अधिपत्याखाली हा शिबिर चालणार आहे, ती संस्कार विभागाचे उपाध्यक्ष देवजी आणि सर्व मुंबई प्रदेश पदाधिकारी, शेतूचे व्यवस्थापक प्रदीप कांबळेजी आणि सर्व पदाधिकारी आणि आपण सर्वजण सहभागी झालेले सगळे शिबिरार्थी आपल्या सर्वांना जय हो. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आपण जी ही बौद्धाचार्य साम्य शिबिर आपण आयोजित केलेलं आहे, त्यात छानपैकी संख्या झालेली आहे. म्हणजे 42 कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सहभाग दिला आहे. त्यामुळं तुमचं खूप खूप अभिनंदन. भारतीय बौद्धाच्या इतिहासामध्ये मुंबई सोडून पुढे महाराष्ट्रभर, पुढे देशभर जी प्रक्रिया सुरू आहे, जी अश्वगतीने काम सुरू आहे, त्या कामाला फक्त गती मला वाटते बाबासाहेबांच्या जयंतीपासून सुरू झाली आहे. हे आजच्या तारखेला का? कारण बौद्धाचार्य हा भारतीय बौद्ध सभेचा कणा आहे, केंद्रीय शिक्षक हा भारतीय बौद्ध सभेचा कणा आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की बौद्धाचार्य. मग बौद्धाचार्य फक्त विधी आणि निधीपुरतं मर्यादित असता कामा नये. हा धम्म प्रचारक असला पाहिजे. पदाधिकारी कार्यकर्ते पदावर येतात परंतु ते बौद्धाचार्यच नाही. निवड करताना हा छान दिसतो, हा काम करतोय म्हणून निवड, एखाद्या मंडळाचा अध्यक्ष आहे, एखाद्या कामात काम केले म्हणून त्याला घेतो. परंतु भारतीय बौद्ध महासभेच्या बायलॉजमध्ये जे बाबा ताई साहेबांनी जेव्हा निर्माण केलं 2000 मध्ये, त्याच वेळेला ठरवलं होतं की पदाधिकारी कार्यकर्ते झाला की त्यानं 6 महिन्याच्या आतमध्ये बौद्धाचार्य सामने केंद्रीय शिक्षक व्हायला पाहिजे. मॅक्सिमम 1 वर्ष त्यात व्हायला पाहिजे. आमच्या लक्षात असं आलं की भारतीय बौद्ध महासभा हे पदाधिकारी कार्यकर्ते इतके वाढले, महिलांची कार्यकारिणी, पुरुषांची कार्यकारिणी, जिल्ह्याचे 2-2 विभाग, ही सगळी प्रक्रिया केलेली आहे. परंतु पदाधिकाऱ्यांची संख्या जास्त झाली. म्हणून बाबासाहेब आंबेडकरचे नाते डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब बोर्ड ऑफ ट्रस्टीने निर्णय घेतला की आता दुनियाभराची नावं, दुनियाभराची सत्कार समारंभ अजिबात नाही, मर्यादित स्वरूपाचं करायचं. त्यामुळे मी आता तुमच्या बघितलं असेल की बाबा नियम केलाय की बोर्ड ऑफ ट्रस्टी, मंत्रीजी आणि वक्ते पाहुणे ज्यांना बोलवले त्यांचे सत्कार करायचे. पण आज म्हणलं माझ्या पण सुरुवात करून मीच नाही घेतलं तर बाकी खालची कोणी घेणार नाही. भीमराव साहेबांना सांगून भीमराव साहेब आपले सर्वांचे नेते आहे, बरोबर आहे. किंवा हा एक प्रयोग नवीन सुरू केला, चला मी जिथं असेल तिथं मला नाही घ्यायचं, काय फरक पडणार. नाम सत्कार आणि आपल्या गळ्यात आहे आणि गळ्यात
काय करायचं आहे? स्वतः घेऊन आणायचं आहे. आता पदाधिकारी कार्यकर्ते नाहीत, ज्यांच्या गळ्यात नसणार त्यांना पुढे बसायला देणार नाही, खुर्चीवर बसायचं नाही. कळलंय? आपल्याला सगळ्यांनी घ्यायचं, आपल्याला मान सन्मान वाढवायचा. त्यामुळे ही गोष्ट जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया आपण जाणीवपूर्वक करणं गरजेचं आहे. आपल्या जवळ ठेवायचं आहे. नसेल दुसऱ्याकडे तात्पुरतं घ्या, हरकत नाही. पण आपल्याला ही छानपैकी म्हणजे समाजाचा वेळ वाचवणं, प्रबोधना वेळ जाणं गरजेचं आहे. कार्यक्रमाच्या रेलचेल चालू आहे आपल्याकडं खूप अव्यापपणे. आज मला जायचं होतं नांदेडला, परंतु अचानकपणे माझं एज्युकेशनचे काम आल्यामुळं, मी शिक्षण घेतोय अजूनही, तर शिक्षणाचं काम आल्यामुळं मला जाता आलेलं नाही. म्हणून म्हटलं चला आज इकडे येऊ, नाहीतर आम्ही या उद्घाटन कार्यक्रमाला नव्हतो नांदेडला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की मुंबईमध्ये आता पदाधिकारी कार्यकर्त्यांची प्रबोधनाची कॅपॅसिटी, प्रबोधनाचा स्तर हा वाढला पाहिजे. विधी आणि नीतीसाठीचा विषय चालला आहे, तो विधी आणि नीतीसाठी बोलायचे असतं कामा नये. म्हणून आता बघताय हा हाताच्या बोटावर मोजण्या इतपत कमी वयस्कर मंडळी आहेत, नाहीतर बरेचशी मंडळी आता तरुण आहेत मंडळी. कारण का हा जो भगवान बुद्धाचा धम्म, बाबासाहेबांचा विचार हा जर देशापर्यंत सगळ्यापर्यंत खाली गलीबोळापर्यंत, खेडेगावापर्यंत, नगरापर्यंत पोहोचवायचा असेल तर आपल्याला आत्ता तरुणपणात वेळ द्यावा लागेल. मी माझ्या आयुष्यातला वेळ मी वयाच्या 21व्या वर्षी भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम करायला लागलेलो आहे. त्यामुळं जे कोणी आले ते उशिरा आले, त्यामुळे त्याला अधिक गतीने काम करावं लागेल. आतापर्यंत चुकलाय हुंकलाय राहिलं, परंतु आपल्याला अधिक गतीने काम करावं लागेल, समाजाची जास्त सेवा करावं लागेल. कारण तुमच्या माझ्यावर जे उपकार बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत, मी तर नेहमी म्हणतो बाबासाहेब आंबेडकरांच्या पायात आपल्या चमडीचं जर चप्पल करून जरी घातलं तर बाबासाहेबांचं उपकार फिटणार नाहीत. किमान बाबासाहेबांची संस्था, बाबासाहेबांचे विचार, भगवान बुद्धाचे विचार, आता समाज रक्षकांचं काम हे आपल्याला समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवायचं आहे आणि ते पोहोचवताना काम करावं लागेल. नुसता विधीसाठी म्हणून चालणार नाही. आणि आता आम्ही बौद्धाचार्यांना, केंद्रीय शिक्षकांना त्या संघटनेमध्ये, त्या शाखेमध्ये त्यांनी शाखा निर्माण करायला पाहिजे अशी जबाबदारी देण्यात आलेली आहे. जे कोणी काम करणार नाहीत त्यांनी निवांतपणे सांगायचे की बाबा नाही मला जमत नाही, मी आपल्या घरी बसतो, किंवा मला हे जमत नाही, अध्यक्ष असो, सेक्रेटरी असो दे, खजिनदार असू द्या, उपाध्यक्ष कुठलाही पद असू दे, मला जमत नाही, चला दुसऱ्या पदावर आपण थांबतो. भाई तुम्हाला येत नाही, कोणाला बोलवायच्या पेक्षा आपण मला जमत नाही सर, मला जमत नाही, मला दुसरं पद द्या किंवा मला हे पदावर द्या, अशा प्रकारची प्रक्रिया आता सुरू झाण्यात आलेली आहे. त्यामुळं अत्यंत महत्वाची प्रक्रिया जी आहे, कारण का येणारा काळ जो आहे तो भगवान बुद्धाच्या, बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधातला काळ आहे. कारण का सत्तेत बसलेली मंडळी आहेत ते भगवान बुद्धाच्या बाबासाहेबांच्या विचाराच्या, समाज अशोकाच्या विचाराच्या विरोधात काम करणारी मंडळी आहेत. त्यामुळे लाडकी बहिणीच्या नावानं, आरक्षण संपाच्या नादानं, वेगळ्या प्रकारच्या गोष्टीमुळं आपल्याला त्रास व्हायला लागला आहे. त्यामुळं आपल्याला अधिक गतीने काम करावं लागेल. त्यामुळं कार्यकर्ते, पदाधिकारी स्वार्थासाठी, पदासाठी, सन्मानासाठी जर कुठे जात असतील त्याचा आम्ही सन्मान करणार नाही, त्याचा भारतीय बौद्ध महासभेत त्यांना आम्ही पदावर घेणार नाही, याची मात्र खुणगाड बांधून ठेवावी. भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य, कार्यकर्ते, पदाधिकारी आपण आहात. आता बौद्धाचार्य व्हायला निघाल्यात. भारतीय बौद्ध इतिहासामध्ये मुंबई प्रदेशमध्ये 10 दिवसाचं शिबिर झालं की तुम्हाला बौद्धाचार्याला प्रश्न परीक्षेला बसता येणार. आजच रिझल्ट बाहेर पडला. कशाचा? CTETचा, केंद्रीय शिक्षक शिबिराचा. तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, 50 मार्काची परीक्षा होती आणि ते ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्नपत्रिका होती आणि प्रत्येक सेंटरला त्या प्रकारे परीक्षा घेण्यात आली होती. कुणाला संधी दिली होती? जे बौद्धाचार्य आहेत त्यांच्यासाठी संधी आहे फक्त, बाकी कुणाला नाही. त्यामुळे तुम्ही बौद्धाचार्य झाल्यानंतर, बौद्धाचार्य पास झाला की तुम्हाला केंद्रीय शिक्षकाची संधी राहणार, बरोबर आहे. त्यामुळं अत्यंत प्रबोधनात्मक असलं पाहिजे. आणि ते लिहिताना तुमच्या माहितीला सांगतो की बाबा 50 मार्काची परीक्षा होती आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्नपत्रिका होती, तरी सुद्धा एकाही व्यक्तीला 50 पैकी 50 मार्क मिळालेले नाही. एवढी स्टँडर्ड प्रश्नपत्रिका काढण्यात आली होती केंद्रीय प्रश्न विभागाच्या वतीनं. दुसरी गोष्ट, परंतु असं जरी असलं तरी मला वाटतं की 36 पहिलं 37 मार्काच्या पहिल्या व्यक्ती आलेली आहे. 37 मार्काची
पहिली व्यक्ती आलेली आहे आणि याच्यामध्ये ज्यांना केंद्रीय शिक्षक शिबिरासाठी प्रवेश देण्यात आलेला आहे ते 27 मार्कापर्यंत परीक्षेचा ज्यांना 27 मार्क मिळाले ते पहिले 50 किंवा पहिले 48 या लेडीज आणि जेंट्सला प्रवेश देण्यात आलेला आहे. जे नुसतेच पास झालेत 17, 18, 20, 22, 23, 24, 25, 26 या माणसांना, या कार्यकर्त्यांना, सर्वांना यांना प्रवेश देण्यात आलेला नाही. त्यांनी पुढच्या परीक्षेला बसायचं. आणि माझं तुम्हाला सांगणं आहे की आता भारतीय बौद्ध महासभेचं जे काही काम चालू आहे ते अधिकाधिक स्टँडर्ड, अधिकाधिक छान पद्धतीने होणार आहे. त्यामुळं स्टँडर्ड माणसं पुढे येतील. ज्याला येणार नाही, ज्याला काम करणार नाही त्याला होणार नाही. त्यामुळं येणारी उद्याची परीक्षा जी असेल समजा नंतरचा ऑक्टोबरमध्ये परीक्षा परत सीटीईटीची परीक्षा होईल, मग तुम्ही बौद्धाचार्य झाल्यानंतर येणार त्यावेळेला कदाचित त्याच्यापेक्षा अजून अवघड प्रश्नपत्रिका येऊ शकते. खरं काय तसं स्टँडर्ड वागवायचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यांना वय 60 पेक्षा जास्त झालंय त्यांना केंद्रीय शिक्षक होणार नाही आणि इथून पुढे बौद्धाचार्य पण होणार नाही. त्यामुळे याची आपण काळजी घ्यावी. म्हणतील आम्हाला कित्येक लोकांनी विनंती केल्या, अर्ज केल्या. डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांशी जेव्हा बोललो तेव्हा सांगितलं नाही आपल्याला 60च्या आतमध्ये घ्यायला पाहिजे. खरं 58 होतं. आम्ही जर केंद्रीय पदाधिकारी मुंबई सगळे पदाधिकारी बोलले नाही साहेब 58 आहे, 60 करा, कारण केंद्रामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचं 60चे रिटायरमेंट आहे, 60 करूया म्हणून 58चं 60 केले. कारण देशभर सगळा हा प्रोग्राम असल्यामुळं त्यामुळं आपण असं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये की नोकरी संपायल्याबरोबर ताबडतोब वेगळं यायला पाहिजे. मग मौज मजा करून नंतर आरामात 2 पैसे मिळवण्यासाठी, 2 पैसे निधी मिळण्यासाठी काम करायचं नाही. बाबासाहेबांची, बुद्धाची, समाजाची ही जी विचारसरणी आहे, काम आहे ते सगळ्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. त्यामुळं भारतीय बौद्ध महासभेचं आता काम अधिक वेगाने काम करावं. आणि आता येणारा जो काळ आहे जो 14 तळ्याचं 100वी जन्मशताब्दी होणार आहे, जिथं माणूस म्हणून जगण्यासाठी ह्युमन राईट्ससाठी बाबासाहेब आंबेडकर सुरुवात केली. ही गोष्ट समतायन दलाचं शताब्दी झाली, शताब्दी होणार आहे. त्यामुळे समतायन दलामध्ये 100वी शताब्दी म्हणजे शताब्दी आहे, त्याच्यामध्ये 1 लाख सैनिक निर्माण करण्याचे संकल्प केले. त्यामुळे माझा आग्रह राहील की आपला बौद्धाचार्य झाल्यानंतर, बौद्धाचार्य परीक्षा नंतर होणार आहे, तोपर्यंत मग बौद्धाचार्य झाले की केंद्रीय आपले जयपूरमध्ये या ठिकाणी आपल्याला समतायन दलाचं शिबिर सुद्धा आपण आयोजित करू एकाच वेळेला. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की येणाऱ्या मंगळवारी भारतीय बौद्ध महासभेतल्या सगळ्या संस्थेचे, झोनचे, जिल्ह्याचे, राज्याचे पदाधिकारी जेवढी मंडळी आहेत सगळी त्या सगळ्यांची एक विशेष बैठक आपण या समतायन दलाच्या बाबतीत 100वी शताब्दी कसं करण्याबाबतीत आपल्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी मंगळवारी बैठक केंद्रीय कार्यालयामध्ये ठेवण्यात आलेली आहे. तेव्हा सगळे पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. ही साप्ताहिक परीक्षा कशी केली जाईल, ट्रेन ड्रिल कशी घेतली जाईल, पुन्हा जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण ऑनलाईन आपण सुरू केले तर ऑनलाईनमध्ये ज्याची नावं येतात त्यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्र आपल्याला करायचं आहे. कुठं कुठं प्रशिक्षण केंद्र शेती सुद्धा अजून कुठे कुठे घेऊ शकता आणि देशभर, राज्यभर, प्रदेश, महाराष्ट्रभर कुठं करता याची यंत्रणा आपल्याला करायची आहे. त्याचा पहिली सुरुवात मुंबईमधून आपण करत आहोत. आणि ही जी बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला जो भीमराव आंबेडकरच्या संकल्पनेतला मिशन 25 जो कार्यक्रम आहे त्यातलाच हा अत्यंत महत्त्वाचा एक कार्यक्रम आहे. तो मिशन 25 मध्ये मुंबई प्रदेश कुठेही कमी पडता कामा नये या दृष्टीने आता आम्ही सगळे कामाला लागलो. आपण सगळ्यांनी त्यासाठी सहभाग द्यावा अशा प्रकारचे आपल्याला विनंती करतो आणि या शिबिराचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम, जय सम्राट, नमो बुद्धाय, जय संविधान.